काय बोलायची? नमस्कार. आपण या ठिकाणी पुस्थळ तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर इथून एक दिंडी आली आहे. त्यांची आपण माहिती जाणून घेऊ. आषाढी एकादशी निमित्त त्यांचा काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय ऊर्जा आहे, पाऊस चालू आहे, काही अडचणी आहेत का, जाणून घ्यायचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. बोला माऊली. मी भगवताचार्य कृष्णानंद महाराज जाधव, राहणार संभाजीनगर. आम्ही अगदी 8 ते 9 दिवसापासून या ठिकाणी भगवंताची वारी करत आहोत. भगवंताचं आणि भक्ताचं जे मिलन आपण या ठिकाणी म्हणतोय, जी प्रेमाची वारी आपण या ठिकाणी करतोय आणि रवाना झालेलो आहे. आणि कायम स्वरूपी भगवंताची वारी आमच्याकडनं सतत घडत राहो अशी या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी. बरं माऊली, मला एक दोन प्रश्न असे विचारायचे आहे. आषाढी एकादशीचं आणखी एक नाव मला माहिती आहे का? आषाढी एकादशीचं आणखी एखादं नाव? देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी. दीव आळंदी कोणत्या नदीची किनारी आहे? देव आळंदी, इंद्रायणी. आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी. अगदी बरोबर, अलंकापुरी हे त्याचं नाव आहे. जी. संत एकनाथांची समाधी कुठे आहे? पैठ, श्री क्षेत्र पैठ. श्री क्षेत्र पैठ. बरोबर. आणि ज्ञानेश्वरीचं पूर्व नाव काय माहितीये का? पहिलं नाव ग्रंथाचं भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरीचं पहिलं नाव आहे. बरोबर. बरं, संत ज्ञानेश्वर महाराज जे आहे त्यांची समाधी कुठे आहे? आळंदीमध्येच आहे. आळंदीमध्ये. बरोबर. हरिपाठामध्ये किती अभंग आहे? 28 अभंग आहेत. 28 अभंग. बरोबर. जे का रंजले गांजले त्यासी म्हणजे आपुले. कोण म्हणले? रामदासजी, संत तुकाराम. बरोबर. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलेलं आहे? तुकोबर आहे. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.